नमस्कार मंडळी, आज आहे सोमवार, श्रावण महिन्यातला उपवास. आणि मी बघा किती वाजता केला आहे शाबू. 4:10 झाले आहे आता दुपारचे, म्हणजे संध्याकाळचे. आणि बघा आत्ता शाबू केला आहे मी आणि खाते आहे. मी आधी एक छोटा बटाटा कापून घेतला आहे आणि नंतर कढईमध्ये तेल घातले, मिरची घातले आणि त्यामध्ये बटाटा ॲड करून थोडंसं मीठ घातले आणि झाकण ठेवून बटाटा मस्त शिजू दिला. त्यानंतर त्यामध्ये भिजवलेला शाबू घातला. नंतर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला, मिक्सरमध्ये बारीक केला होता आणि थोडंसं वरतून मीठ घातलं आणि मस्त हलवू दिला. झाकण ठेवून वाफेवर 10 मिनटे त्याला होऊ दिलं. आपला शाबू तयार आहे. आणि मी सकाळपासून काहीच खाल्लं नाही. मला वाटलं बघू आपण एक सोमवार तरी करून निरंकार, पण नाही जमलं. 4 वाजता आखरी शेवटी मी केलाच. नंतर मग मस्त म्हटलं चहाची पण वेळ झाली. गरमागरम चहा केला, मस्त दूध टाकले, थोडेसे पाणी घातले, त्यामध्ये इलायची ॲड केली, चहापत्ती घातली आणि साखर टाकली आणि मस्त चहा उकळू दिला. तुम्ही बघू शकता आपला चहा किती छान झालेला आहे. मस्त विलायची घालून चहा केला आहे मी. आणि इकडे आता गरमागरम शाबूची खिचडी आपली छानपैकी तयार आहे. आता खायला घेऊ. एका प्लेटमध्ये मी छान शाबूची खिचडी घेतली आहे आणि इकडे मस्त गरमागरम चहा पण घेतला आहे. आणि या तुम्ही पण संध्याकाळचा नाश्ता करायला 4 वाजायचा. शाबूची खिचडी आणि चहा. सकाळपासून ना माझी तब्येत खूप खराब आहे. काय सांगू तुम्हाला, आता प्रत्येक लेडीजला करणार ते. चला मग सबस्क्राईब करा. थँक्यू.